अशी काय कसा वाजलाय असं बघू. मी कसं लावले. छान ग. माती खेळायला आणलोय ना मग. हो का. आता चिंदी तुझे गेला लागताय का. ते घरी खेळायचं का. हा आणि इथं माती खेळायची. हा ओके. असं दुबले घेऊन गेले. गवत उपट ना. हे बघ गवत उपट. किती गवत झाले शेतात. मी काय बोला रस्ता. हो का. हा बर. नको मला माती खेळायची ना. खेळ ना मग. कुठे माती. हा कपडली माती. माती ना दगडे ना. दगड आहे का माती. माती खेळून दगड. आमचा दादा स्कूलवरून आला. स्कूलवरून आल्यानंतर आमच्या दादाने होमवर्क कंप्लीट केला. त्याच्यानंतर आम्ही आलो इकडे शेतात खेळायला. हो की नाही. माती खेळायला अशी माती खेळायला आलो आम्ही. आमच्या यशस्वीला आणि विहानला शेतात खेळायला खूप आवडतं. मला आईला आई कुठे खेळती. आई छोटी. आई तर बारीक आहे का. नाही मी छोटी. आई बसायला आणली अशी. आणि दीदी आणि दादा खेळायला आलाय. काहीतरी फुटलं तिकडं. दूर झालं बघ. बिल्डिंग जळाली नाही रे. काहीतरी झालं तिकडे. शॉर्ट सर्किट का काहीतरी झालं. म्हणजे म्हणजे काय बनणार आहे. स्कूल. वारं सुटले ना त्याच्यामुळे हलते ते. काय हवा सुटली ना. काय पत्रा आहे ना. कोणता. तू काय विचारते मला. पतला नाहीये. गणपतीची होती. हो का. हा असं. अच्छा. तू काय करते. दादा तू काय करतोय. मी 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 रस्ता बनवतो. तू काय करते. बनवते.
यशस्वी, चिव चिव चिमणीचं गाणं म्हणून दाखव ना मला. म्हण. हापा कानाय होता बुबू बुबू कुठे देवाचा दादाच्या खाली बंधू चला चला काम करायला. चला चला लवकर काम करू भरभर. हानला अंडा मोत्याचा दाना. बुबू कुठे देवाचा झाडाच्या फांदीवर ठेवा बांधूया छोटे घर. चला चला लवकर काम करू भरभर. मी आणला काय मी आणतो लाकूड. मी आणतो कापूस. झाड. हा बरं बर. नको राहू दे ना. बोल. पिशवीतच ठेवायची. बाळाला खेळायला. ये खेळ. हो खेळ खेळ. कोण आलं? दादा आला. दीदी आली. यशस्वी सारखंच आहे. हिला पण बघून सगळे म्हणतात बॉयच आहे. दीदी ती पण ती दीदी आहे तुझ्यासारखी. ती जरा बरं वाटतं इकडं आल्यावर. जरा बरं वाटतं शेतामध्ये आलं. तुम्ही कुठे राहते? आम्ही इकडं पाठीमाग. अच्छा आम्ही या बिल्डिंग मध्ये राहतो. तर आमच्या गावचं रुमोडी आमचं सासरी. अच्छा संगमेर म्हणलं हा मोठं नाव सांगितलं गावाचं का मग कसं लक्षात येतं. आपले म्हणलं दोन आपले विचारत राहतात. हा म्हणजे इकडं विदर्भातला एक अकोला आणि इकडचं एक अकोला. आपलं संगमेर सांगितलं का मग काही नाही. आता मध्ये किती पाऊस झाला आता उघडला तर परत सांगितलं वाटतं 2-4 दिवसांनी. पाऊस होता तेव्हा बाहेर नव्हतं पडता येत. तर असं कसं तरी झालं होतं. सवय लागली ना बाहेरची. म्हटलं आता चला. तिकडं मोकळं राहिलंच नाही. इकडं जरा मोकळं बरं वाटतं. पहिलं सगळं मोकळं होतं हे. आता तरी बिल्डिंग झाल्यात. पहिलं सगळं मोकळं होतं. पण तरी इकडं छान आहे आपल्या इकडं. नाही आपल्याकडे तरी म्हणजे शहरात राहून पण आपल्याला गावाकडच्या सारखं वातावरणात येतं. पहिले भारतीय विद्यापीठला राहायचं कात्रजला ना. अशी गरमी व्हायची. तिकडं नाही शेती वगैरे काय नाही. तिकडं सगळं पॅकच आहे. पॅक आहे म्हणजे आम्ही होतो ना बिबवेवाडीला बरेच दिवस होतो. का तुम्ही? आम्हाला पण हे झालं गावाला. नुसती गर्दी गर्दी. इथून जायचं म्हणून तर 2 तास लागतात. ट्रॅफिक खूप लागायचं. गावाला जातानाच प्रॉब्लेम यायचा मेन म्हणजे. इथून जर इथपर्यंत यायचं भोसरीपर्यंत तिथून पुढे 2 तास जायचे. म्हणूनच आम्ही इकडं घेतलं. इकडून इकडं आपलं गावाला जायला बरं. ऑफिसला पडतं लांब जरा. पण ते ऑफिसला बरं पण गावावरून आलं इकडं बरं पडतं. हा असं वाटत नाही का शहरात राहत गावाकडं. हा जातो ना. हा पहिलीला आहे. इथे आहे. छान मस्त नाव ठेवलंय. नारायणी हे घे. नारायणी मग झाड हे घे. झाड लाव. झाड आपल्या इथे झाड लाव. आणि माती घाल झाडाला जा.